लाडकी लॉली आलेली आहे परीक्षा द्यायला. बघूया या परीक्षेचा काय निकाल लागतोय ते पाहण्यासाठी मंचावर बोलावूया विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, द वन अँड ओनली दत्तू मोरे, कॉमेडीचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार, आणि अर्थातच जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता समीरा विला. SSC हा 10वीची परीक्षा झालाय का? अभ्यास झालाय सगळ्यांचा? येत तयारी झाली ना? घाबरला नाही येत ना? नाही. हा काय आहे बाळा, काय झालं, घाबरलीस का? अरे ही गेली, ही घाबरून कुठे गेली? सर ती ऑक्टोबरला गेली. परत नाही आता गेली ती? ऑक्टोबरला गेली. एवढं का घाबरायचं? तुम्ही नाही ना घाबरलात? नाही सर. हा व्हेरी गुड, कॉन्फिडन्स ने. हा आपण नाही घाबरत सर. मी गेली 4 वर्ष ऑक्टोबर मार्च ऑक्टोबर देतोच आहे. मागे तर मी डिसेंबर पण गेलो होतो, पण त्यांनी माझा पेपर घेतलाच नाही. मग माझं ऑक्टोबर मार्च ऑक्टोबर चालूच आहे. बाळा ज्या दिवशी तुला रस सापडेल ना त्या दिवशी तुझा रिझल्ट लागेल. हा शांत, हसू नको, हसू नको. चालेल. बरं तिच्या बाजूला कोण होतं? तो विद्यार्थी आला. अरे काय 10वीची एक्झाम आहे, आजच्या दिवशी पण वेळेवर येता येत नाही. बरं ऐका, आता बेल होईल, त्यामुळे कोणाला सूला जायचं असेल, कोणाला पाणी पिऊन घ्यायचं असेल आत्ताच पिऊन घ्या, कळलं? सर हा मला जरा एकदा नोटबुक बघायची होती सर. आता काय शेवटच्या क्षणाला बघून काय करणार आहेस? नाही सर, ते वेळापत्रक बघायचं होतं. आज भूगोलाचाच पेपर आहे का जरा कन्फर्म करायचं होतं. भूगोल? तू वेदा आहेस का? अरे आज गणित मॅथमॅटिक्सचा पेपर आहे. आज मॅथमॅटिक्स. आज भूगोलही नाही गणितही नाही, आज इतिहासाचा पेपर आहे. अरे काय तुम्ही पेपर सोडवायला आलात? कुठला पेपर त्यातून कन्फ्युज आहात? नाही सर काय हरकत नाही, माझा सगळ्या पेपरचा अभ्यास झालाय सर. मी लिहू शकतो का? टेन्शन नाही मला. सर माझं पण सेम आहे, मला पण टेन्शन नाही. माझा कुठलाच अभ्यास नाही झालाय, मला काही येतच नाही सर. चांगलंय. आता या प्रश्नपत्रिका, चला आता बेल होते. रेडी? हा तुम्ही काहीच बोलू नका. बरं आहे. हा ओके चला, टाइम स्टार्ट्स नाउ. हॅलो. अरे कोणीच टॉकत का नाहीये? हॅलो. अरे टॉका ना. हो. अरे इथे एवढी कामतता काय? कामतता म्हणजे? काम, शांतता. अरे बापरे, इंग्लिशच्या टीचर आल्यात वाटतं. मॅडम तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात. मी इथे सुपरवायझर आहे. तुमचं सुपरविजन दुसऱ्या वर्गावर असेल. नो. मी काही सुपरवायझर करायला नाही आली इकडे. मी इकडे 10वीची परीक्षा द्यायला आली आहे. मी 10वी मॅच्युअर करायला आली आहे. तुम्ही विद्यार्थिनी आहात? या वयात का परीक्षा देतेस तू? ऍक्च्युली काय झालं ना, मी 9वी पर्यंत शिकली ना गावी. मग मी 10वीसाठी मुंबईत आली. मग मी एका स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायला गेली होती ना, तर त्या शाळेच्या रस्त्यावर मला एक बोर्ड दिसली समोर. त्या बोर्डवर लिहिलं होतं पुढे शाळा आहे. बाजूला बघितलं, समोर रम्या उभा आहे. मी रम्याकडे अशी खिचली गेली. मग माझी 10वीची परीक्षा राहूनच गेली. वेगळंच कारण आहे 10वी रखडल्याचं. पण नाही सर, मी आता ठरवलंय. हो. 10वी देणार, मग मी 12वी देणार, मी 15वी देणार, मी RIP देणार. काय देणार? RIP म्हणजे? ते असतं ना, आपण एखाद्या विषयाला धरून RIP करतो. PhD. नाही ते RIP नाहीये. मी प्यार या विषयावर RIP करणार आहे असं. RIP नसतं ते. हा RIP नसतं ते. मग? ते MSG असतं. नाही त्याला काय पोचे म्हणतात. काय म्हणतात? काय पोचे. काय करू तुझं रे? काय पोचे? त्याला PhD म्हणतात. PhD. हरकत नाही, बस. म्हणून मला मी ही बसा, इथे बस. इकडे? उत्तर पत्रिका इकडे. हा
ही उत्तर ही पत्रिका उत्तर कुठे त्याच्यामध्ये उत्तर पत्रिकेत? ही तू लिहिणं अपेक्षित आहे ओ त्याच्यासाठी दिली आहे ती. हा ओके. शांत. आणि ही प्रश्नपत्रिका. एक मिनिट हं. काय काय करते हे काय करते कशासाठी? काय नाही, तुम्ही गुरुजन आहेत ना, आता गुरुजनांच्या पाया पडलं पाहिजे. हा ठीक आहे. विराज, अरे ते गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू पुढे हा वारसा, असे शब्द आहेत. जगदीश खेबुडकरांनी लिहिलंय. मी का सांगतो हे सगळं? मी लिहिते. सुरू करा. मी लिहिते. आणि हे बघा, स्वतःच्याच पेपरात डोकवा, दुसऱ्यांच्या पेपरात डोकायचं नाही, कळलं? इकडे तिकडे आहा हा रपा रप लिहितात नुसते. चांगलंय चांगलंय. सर सर एक विचारायचं होतं. काय रे? आज खरंच भूगोलाचा पेपर आहे का सर? कन्फर्म. अरे प्रश्नपत्रिका आली आहे ना हातात, अजूनही कन्फ्युज आहेस? बस खाली. नाव काय तुझं? माझं नाव मंदार. म्हणायचं नाही, म्हणायचं नाही. थँक्यू. तुझं नाव काय? दत्तू. कम अगेन. दत्तू. किती मस्त नाव आहे, माझ्या अंगावर काटा झाला. शपथ. दत्तू. द तला त तला उकार दत्तू. माझं नाव एवढं भारी मला माहित नव्हतं रे. थँक्यू. मला आवडले. नाही माझं नाव मंदार नाही, माझं नाव मधू आहे. मधू आहे. दहरा ऊ आणि उकार. मधू. दत्तू. काय चाललंय? आवाज नाही पाहिजे, कळलं? काय नाही, मग तू असं असं करतोस फक्त. इथे कर काहीतरी. काय येऊ? काय येऊ? सर, तुमचं नाव काय आहे? दबके सर. दबके. काय? खूप आवडलं मला. दबके. प्लीज डोंट डिस्टर्ब. बस इथे आणि लिही. ते काय उत्तर लिहायचे ते लिहा. ऐका ना, तुम्ही मला दाखवा, मी तुम्हाला दाखवते. काही येतंय का आपल्याला दाखवायला? काही येतंय का? आधी स्वतः लिहा, मग दुसऱ्यांना दाखवा. हा मला पहिल्याच उत्तर येत नाहीये. हरकत नाही, पहिला सोड, दुसऱ्याला पकड. पहिल्याचा अपमान करायचा नसतो. हा बाद में तो बहुत आते हैं, लेकिन पहला प्यार पहला होता है. एक ने ठुकराया तो दूसरा सेट होने में बहुत वक्त लगता है. दुसरा नाही सेट झाला तर मग तिसरा शोधायला गेलो तर तो पण सेट नाही होत. मग चौथं प्रेम सेट होईपर्यंत मिळतच नाही आणि मग पाचवं सेट व्हायला. प्रेम करतेस की व्यायाम करतेस? किती सेट मारतेस? मला आणि प्रेम नाही, मी प्रश्नाबद्दल बोलतो. प्रेम कुठून आणलंस मध्ये? पहिला येत नाहीये, दुसरा लिहा. हा हो दुसरा. सर, हो जरा हळू बोल ना सर, डिस्टर्ब होते सर. बापरे. सॉरी सॉरी सॉरी. नका बोलू, त्याला डिस्टर्ब होतंय. हो, तिच्या बोलण्याने नाही, तुमच्या बोलण्याने डिस्टर्ब होतंय. लिही ते इथे लिही. सर तुम्ही बोला, मला डिस्टर्ब होत नाही. मला काय विचारलंय कोणी तुला? नाही ना? नाही. लिहायचं काम कर मग. गोलमटोल परिषदेबद्दल. गोलमेज आहे, गोलमेज. गोलमटोल परिषद नाहीये, गोलमेज परिषद आहे ती. ते तुम्ही गोलमटोल आहे ना म्हणून. बाकीच्यांना डिस्टर्ब होतं. काय लिहायचं ते लिहा तिथे, कळलं? मी लिहिते. मी डिस्टर्ब करू नका. ठीक आहे. सर पुरवणी प्लीज. काय हवंय तुला? पुरवणी प्लीज. पुरवणी? येस.
काय येत नाहीये? काय लिहिलंयस का? पोहणी कशाला हवी आहे? काय नाही, विमान बनवून उडवेन म्हणतो. विमान उडवायला आलायस इथे? नाही विमान उडवायला आलायस? नाही, काय येतच नाही तर काय. गप्पा बस. सर कॉम्प्लिमेंट द्या ना. काय देऊ? कॉम्प्लिमेंट म्हणजे ते एक्स्ट्रा पेपर. सप्लिमेंट म्हणतात त्याला, कॉम्प्लिमेंट नसते. तुला सप्लिमेंट हवी? या काय लिहिलंयस का एवढं? झालं लिहून? मी लिहून याच्यावर. एक मिनिट बघू बघू. एक सेकंड. काय लिहिलंयस बघू. एक सेकंड. भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय कोण? रजा मुराद लिहिलंयस तू? या भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय रजा मुराद? रजा मुराद सारखा व्हॉइस रॉय कोणीच दिला नाही आजपर्यंत. काय बेसचा आवाज लागायचा रजा मुराद यांचा. तुम्ही माझ्या माणसांना मारलाय, मी तुमच्या माणसांना मारतो. मी तुमच्या माणसां रजा मुराद नाही, कवट्या मागाळा वाटतोय. आणि मुळात इथे व्हॉइस ओव्हर नाही विचारलंय, व्हॉइस राय विचारलंय. तू बोलतेस ते व्हॉइस ओव्हर. भारताचे शेवटचे व्हॉइस राय लॉर्ड माउंटबेटन होते. आणि पुरवणी, एक मिनिट, पुरवणीसाठी काय हवंय तुला? भारताच्या हडप्पा संस्कृतीबद्दल लिहा. याहू 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 या. तू सगळीकडे याहू याहू लिहून ठेवलंयस. मग त्याने पण तेच विचारलंय, हडिप्पा याहू याहू. अरे याहू याहू. अहो, पण मला- लायकी नाही तुझी, नाही घेतली. नाही, मला दारू नाही, नका. थांबायचं, अहो, बोलला ना. पण sorry. नाही. वा 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 वा. काहीच येत नसताना सुद्धा तुम्ही खूप छान पेपर सोडवलात. मस्त, एकदम याहू याहू परफॉर्मन्स. हा सर रसिक प्रसाद दा. काय बोमा काही येत नाही. वा वा, धमाकेदार. लॉली खूप दिवसांनी आली, पण त्याच रुबाबात आणि त्याच दणक्यात आली. मजा आली. कॉन्सेप्ट पण मस्त होती. आणि विराज आणि अथर्व म्हणजे इतका सिन्सिअरली पेपर लिहितो की उद्याच्या पेपरात फ्रंट पेजला नाव येईल त्यांचं जवळपास. एवढं लिहिलंय त्यांनी, जवळपास खंड लिहिलाय एक अख्खा. आणि ते पण मला खूप आवडलं. दत्तू. आणि नंतर आम्ही मनात म्हणून बघितलं की हो मजा येते यार असं. मस्त. नमा पशा मस्त. मंदार फॅन्टॅस्टिक. मंदार, युजली लॉली सिरीजमध्ये नमा ज्या पद्धतीने वावरते सहजासहजी दुसऱ्याकडे लक्ष जात नाही, पण आज तू तो नियम मोडलास. वा मंदार. तुझं पण आज काम दखल घेण्याजोगं होतं. मजा आली, खूप मजा. दत्तू फॅन्टॅस्टिक. सई. दिलखेचक परफॉर्मन्स होता. अशा प्रेमाइसमध्ये लॉली येईल हे कधीच ध्यानीमनी आमच्या आलं नसतं. पण मला असं वाटतं की जे ध्यानीमनी नसतं ते मोठ्यांना सुचतं. त्याच्यामुळे ही कॉन्सेप्टही त्यांचीच आहे आणि तुम्ही ती अतिशय सुंदर खुलवलीत. पशाजी जसं म्हणाले तसं लॉलीच्या स्किटमध्ये किंवा प्रहसनामध्ये जनरली स्पॉटलाईट हा लॉलीवर असतो, पण मँडी यू किल्ड इट टुडे. मला नमा तुझ्या दत्तूसाठी आणि मँडी तुला प्रोत्साहन देण्यासाठी तिथे यायचंय. क्या बात है, धमाकेदार परफॉर्मन्स. थँक्यू गाय.